खात ते समाधान शिबिराचं आयोजन। मौद तालुक्यातील खात ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आले। हे समाधान शिबिर दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले। या शिबिरात खात, धर्मापुरी, इजनी, नवरगाव, घोटमुंडरी, पांजरा, आदासा, हिवरा, निहिरवाणी, चिखलाबोडी, भौरी, मोरेगाव, सिरसोली तांडा या गावातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांच्या महसूल विभागाचे संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करून व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्रम व गतिमान करण्यासाठी गाव रस्त्यावर शिबिराचे आयोजन करून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यातर्फे करण्यात आले। यावेळी शिबिराला प्रामुख्याने उपस्थित श्री माननीय तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर साहेब, नायब तहसीलदार दराडे मॅडम, पंचायत समिती सरपंच खात सौ माधुरीताई वैद्य, मुकेश अग्रवाल अध्यक्ष भाजपा मौद तालुका, उपसरपंच रवींद्र मंडारकर, राधाताई अग्रवाल माजी जिल्हा परिषद सदस्य, अरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत साहेब, कैलासजी वैद्य, माजी सरपंच खात, तालुका कृषी अधिकारी पाटील साहेब मौदा, उप अधीक्षक भूमी अभिलेखा मोगा झिले मॅडम, नायब तहसीलदार प्रेमदास नामूर्ती, खात सर्कलचे मंडळ अधिकारी आशिष तुल, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत मुळे, महसूल अधिकारी भावना सूर्यवंशी तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व इतर विभागातील प्रमुख अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात महसूल विभाग संबंधित 689 व पुरवठा 11, संजय गांधी 17, निवडणूक 85, सेतू केंद्र 301, आधार नोंदणी 30, कृषी 46, भूमी अभिलेख 28, पंचायत विस्तार अधिकारी 9, जिल्हा परिषद बांधकाम विभाग 9, पशुसंवर्धन 64, आरोग्य 84, महावितरण 1, घरकुल 2 अशा एकूण 1381 अर्ज प्राप्त झाले। त्यापैकी 1351 अर्ज तात्काळ निकाली काढण्यात आले असून 30 अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, नागपूर। छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम अभिवादन करते। आज आपल्या खात ग्रामपंचायतमध्ये शिवाजी महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिराच्या कार्यक्रमाला उद्घाटना प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित आपल्या खात ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सौ माधुरीताई कैलासजी वैद्य, त्याचप्रमाणे आपल्या मौदा तहसीलचे तहसीलदार श्री निंबाळकर साहेब, त्याचप्रमाणे माजी पंचायत समिती सदस्य, त्याचप्रमाणे भाजपा तालुका अध्यक्ष अग्रवाल साहेब, आपल्या खात ग्रामपंचायतचे उपसरपंच, त्यानंतर या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम तसेच माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल, तसेच माझे या गावचे उपसरपंच, त्यानंतर माझे सर्व सहकारी तालुका कृषी अधिकारी असतील, डेप्युटी SLR मॅडम असतील, त्यानंतर माझे सहकारी नायब तहसीलदार असतील व सर्व विभागाचा स्टाफ इथे उपस्थित आहे। आज जो खातमध्ये समाधान शिबिर होतोय हा आपला तिसरा शिबिर आहे आणि 2 शिबिरामध्ये बऱ्यापैकी आपण त्या मंडळातील काम संपूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरीसुद्धा काही छोटी मोठी कामं शिल्लक असतील, ती कामं पूर्ण करण्यासाठी आपण हा समाधान शिबिर राबवत आहोत। या शिबिरामध्ये आधार कार्ड असेल, त्यानंतर आपलं सेतूची काही कामं असतील, या कामासाठी बऱ्यापैकी लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि पुरवठा विभागाच्या कामासाठी सुद्धा लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे। काही कामासाठी निश्चितच कमी रिस्पॉन्स आहे, कारण ती जी कामं आहेत ती किरकोळ स्वरूपाची नसतील, कदाचित त्यासाठी वेगळ्यानं आम्हाला कष्ट घ्यावे लागतील असंच यातून प्रतीत होतं। मला असं वाटते की हा जो कॅम्प आहे हा असाच अविरतपणे सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। तरी मी पुनश्च खात ग्रामवासी असतील आणि खातच्या परिसरातील जे आपली